ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। तब्बल 13 तासानंतर लालबागच्या राजाचं विसर्जन, फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये लाडक्या बाप्पाला निरोप, तराफ्यावर मूर्ती चढवताना अनेक अडचणी आल्यामुळे उशिरानं विसर्जन। पुण्यात 31 तास रेकॉर्ड ब्रेक मिरवणुका, मानाच्या बाप्पांचं विसर्जन, पण इतर मंडळांना उशीर। दिमागदार मिरवणुकीमध्ये तरुणाईसह पोलिसांनीही आनंद लुटला। महापालिकेकडून अलका चौकामध्ये साफसफाईला सुरुवात। मराठा समाजाचा विचार करताना ओबीसी समाजाचं अहित होऊ देणार नाही। ओबीसींचा उद्धार आणि विकास करण्याचं शिवकार्य आम्ही करणारच, मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही। हैदराबाद GR ओबीसींवर घाला घालणारा, सरकारची भूमिका ओबीसी विरोधी, मात्र आम्ही लढणार, हक्काचं रक्षण करणार। विजय वडेट्टीवार ठाम, उद्याच्या बैठकीला येण्यासाठी ओबीसी नेत्यांना आवाहन। पश्चिम महाराष्ट्रामधील कुणीही मराठा आरक्षणापासून वंचित राहणार नाही। ओबीसींनी मराठ्यांच्या विरोधात लढण्यापेक्षा जातीसाठी लढावं, जरांगेंचा निशाणा। मराठा आरक्षण देताना ओबीसींना धक्का लागणार नाही, ज्यांच्या नोंदी आहेत त्यांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळणार, मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट। मुंबईसह ठाण्यामध्ये देवाभाऊंचे बॅनर, मुख्यमंत्री शिवरायांना पुष्पहार अर्पण करताना फडणवीसांचा फोटो। मराठा आरक्षणावर भाजपचं कॅम्पेन, तर श्रेयवादाच्या लढाईमध्ये नाही, आमच्यासाठी विकास महत्वाचा, शिंदेंकडून स्पष्ट। संघाच्या मुख्यालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आणि परिसरामध्ये पुतळा लावा, मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीवर 40 ते 50 कोटींचा खर्च, भाजपच्या कॅम्पेनवर संजय राऊतांची टीका। संजय राऊतांचं संघाच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांबाबतचं ज्ञान अगदीच कच्चं, संघाच्या प्रत्येक कार्यालयामध्ये शिवरायांची प्रतिमा, राऊतांनी कार्यालयाला भेट देऊन अज्ञान दूर करावं, चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर। कुणी बॅनर लावा, कुणी कॅम्पेन करा, मात्र GRची तातडीनं अंमलबजावणी करून नोंदींच्या आधारे मराठवाड्यामधील सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र वाटायला सुरुवात करा, आम्ही पुन्हा तुमचं कौतुक करू, आभार मानू, जरांगेंची भूमिका। बीडच्या आष्टीमध्ये प्रथमच जरांगे पाटील, मुख्यमंत्री फडणवीस आणि सुरेश धस एकाच बॅनरवर। देवेंद्र बाहुबली आरक्षणाचे जनक, लढाई जिंकली बरं का, बॅनरवर उल्लेख। बीडमध्ये पोलिसांनाही आडनाव लावता येत नसेल तर ही सामाजिक समता आहे का? महापुरुषांना जातीपुरते मर्यादित करू नका, धनंजय मुंडेंचं विधान। दोष आडनावामध्ये नसतो, कर्मामध्ये असतो, कोणत्याही समाजाला मध्ये खेचू नका, अंजली दमाने यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार। बीडच्या मांजरसुंबा चौकामध्ये मराठा आणि ओबीसी कार्यकर्ते आमने सामने, लक्ष्मण हाकेंच्या कार्यक्रमासाठी जाणाऱ्या काही कार्यकर्त्यांकडून आरोपी वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ घोषणाबाजी, परिसरात काही काळ तणावाचं वातावरण। अजित पवारांच्या बोलण्याचा कुणीही समर्थन करू शकत नाही, अजितदादा त्यांच्या स्वभावाप्रमाणे बोलले पण ते चुकीचं होतं, IPS अधिकाऱ्याशी झालेल्या वादावरून प्रवीण दरेकरांची भूमिका। वसंत व्हॅली प्रसूतीगृहामध्ये एका दिवसाच्या बालिकेचा मृत्यू, डॉक्टरांनी ऑक्सिजन न दिल्यानं चिमुकलीचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप, तर दूध पाजल्यानंतर ढेकर न आल्यानं मृत्यू, रुग्णालयाचं स्पष्टीकरण। नंदुरबारच्या शहादा तालुक्यामधल्या मुसळधार पावसानं नदी नाले ओव्हरफ्लो, आकसपूर ते कुडभात रस्त्यावर आलेल्या नाल्यामध्ये 4 चाकी वाहून गेल्याची घटना, चालक गाडीची काच फोडून बाहेर निघाल्यानं मोठा अनर्थ टळला। पालघरमधील धामणी धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये मोठी वाढ, 20,000पेक्षा क्युसेकनं सूर्या नदीमध्ये विसर्ग सुरू, प्रशासनाकडून नदीकाठावरील 64 पेक्षा जास्त गावांना सतर्कतेचा इशारा। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।